पाहे तिकडे देव, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही। काय केलो एक देशी, गुणदोषी संपन्न। पडे तेथे तुझ्या पाया, करिवाया नवजते। काय केलो एक देशी, गुणदोषी संपन्न। तुका म्हणे विषमे सारी, ठाणे धरी जीवासी। काय केलो एक देशी, गुणदोषी संपन्न। नीलांबुज श्यामल कोमलांगम, सीता समारोपित वामभागम। पानो महासायक चारु चापम, नमामि रामं रघुवंशनाथम। मंगल भवन अमंगल हारी, सर्वं सदा सर्वत आदिर बिहारी। मंगल भवन मंगल हारी, सर्वं सदा सर्वत आदिर बिहारी। सिया राम मय सब जग जानी, करऊ
प्रतिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तू गुणातीत एका। जयाचे नामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा। श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी, वर्णव रघुबर विमल जसु जोदायकु फलचारी। जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव देखाहे, काय केलो एक देसी गुण दोषी संपन्न। अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर कारण करुणावरुणालय भक्तवंचा कल्पतरु तळिद्वित विनिंदित पितांबर धारी, अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग। महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबा यांचा अत्यंत सुंदर गोड असा 4 चरणाचा अभंग असून, प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय सज्जन हो, भगवान परमात्म्याचं यथार्थ स्वरूपामध्ये अस्तित्व कुठं आहे अशा संबंधाने माझ्या तुकोबारायांनी एक विशिष्ट अशा प्रकारच्या भावाची मागणी या अभंगाच्या द्वारा तुकोबारायांनी भगवंताकडे केली। विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने पुण्य पावन असणाऱ्या आपल्या या वाघाडी या सुंदर आणि गोड गावामध्ये गेल्या 3 वर्षापासून अव्याहतपणे संपन्न होत असलेला दिव्य आणि भव्य हा राम जन्म उत्सव सोहळा मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये याही वर्षी संपन्न होत असताना चालू वर्षाच्या काल्याच्या पूर्वसंध्येची कीर्तन सेवा म्हणजे जागराची कीर्तन सेवा या सोहळ्याचं आयोजन नियोजन ज्यांनी केलेलं आहे आपल्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असणारे परम आदरणीय हरिरामजी माने साहेब, त्याचबरोबर त्यांचे बंधुराज आमचे परमस्नेही आदरणीय अण्णा गेल्या 8-10 दिवसापासून हा उत्सव अत्यंत सुंदर व्हावा यासाठी आटोकाट मेहनत आणि प्रयत्न ते करत आहेत आणि हा उत्सव हा सुंदर सोहळा संपन्न व्हावा याकरता 10 दिवसाचा उपवास त्यांनी केला आहे। सज्जन हो, भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी 22 जानेवारीला राम मंदिराची प्रतिष्ठापना झाली। त्या रामाच्या मंदिरामध्ये भगवान रामजीची मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली, परंतु त्याच्या अगोदर साधू संतांनी त्यांना सांगितलं होतं की प्राण प्रतिष्ठा ज्या वेळेला करायची देवळामध्ये दैवत्व निर्माण करायचं त्याच्या अगोदर साधना जीवनात होणं गरजेचं आहे, तपश्चर्या होणं गरजेचं आहे आणि तपाशिवाय काय नाही। तपेविन दैवत आणि दिदल्याविन तपाशिवाय काय नाही। जर या जगाची निर्मिती कोण करते? जगाची निर्मिती करणारा भगवान परमात्मा सज्जन हो। तपबल रचही प्रपंच विधाता, या सृष्टीची निर्मिती करणारा विधाता अर्थात ब्रह्मदेव आहे। हे जग बनवण्यासाठी त्याला तप करावं लागते, या जगाचा सांभाळ करण्यासाठी विष्णूला तप करावं लागतं आणि या जगाचा नाश करण्यासाठी शंकराला सुद्धा तप करावं लागतंय। या पृथ्वीचा भार आपल्या डोक्यावर धारण करण्यासाठी शेषाला सुद्धा तप करावं लागते। तपाशिवाय या जगात काहीच सफल होत नाही। मला वाटतं हा प्रत्येक
वर्षी 9 दिवसाचा जो उपवास आहे, 9 दिवसाचा उपवास म्हणजे फार सुंदर आहे बघा. म्हणजे 4 वर्ष जर अण्णा तुम्ही हा उपवास केला तर तुमच्या शरीरातल्या, तुमच्या जीवनातले सगळे कल्मश, सगळे विकार तुमच्या जीवनातले पूर्ण आजपर्यंतचे निघून जाणार आणि तुमचं शरीर पूर्ण शुद्ध होऊन, मला वाटतं आता तो काळ 27 दिवसाचं अनुष्ठान असावं उपवासाचं, किंवा 42 दिवसाचं असावं. 27 दिवसाचं अनुष्ठान आता तुमचं पूर्ण होतं आहे आणि ते अनुष्ठान पूर्ण होत आहे याची अनुभूती उद्याच्या दिवशी होणार आहे. म्हणजे ज्यासाठी, ज्या कार्यासाठी हा उपवास चाललेला आहे ते कार्य सफल होणार आहे. उद्याच्या दिवशी त्याची मुहूर्त मेढ या पवित्र प्रांगणामध्ये रोवल्या जाणार आहे. आपल्या सगळ्यांचं आदराचं, श्रद्धेचं स्थान सद्गुरू श्री गुरु बाळू मामांच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा, अर्थात मंदिराची पहिली निर्मिती, त्यानंतर भव्य मंदिर निर्माण आणि नंतर प्राण प्रतिष्ठा सोहळा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला वाटतं आता अण्णा शांत बसत नाही. आणि त्यासाठी चालू असलेला हा सुंदर उत्सव सोहळा महाराष्ट्रातील सर्व दिग्गज नामांकित कीर्तनकार मंडळी, आज जरी हे कीर्तन सजन हो या रानामध्ये असेल, या जंगलामध्ये असेल, पण एक दिवस असा येणार, एक लक्षात घ्या, हे जंगल राहणार नाही, तर सगळं मंगलच वातावरण होणार आहे. सत्य संकल्प जर असला जीवनामध्ये चांगलं काही करण्याचा ना, तर सज्जन हो त्याला वेगळं काही करायची गरज नाही. तो संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर नसते अण्णा, ती कोणावर असते? त्या भगवंतावर. कारण संकल्प आपण करायचा आणि त्याच्या खांद्यावर सगळी जबाबदारी टाकून द्यायची. मग सत्य संकल्पाचा दाता नारायण, करता धरता तो परमात्मा आहे सज्जन होय. सुंदर रोपट गेल्या 3 वर्षापासून सुरू झालेलं आहे, हा कारवा सुरू झालेला आहे. आता तोपर्यंत हा शांत होत नाही जोपर्यंत इथे भव्य दिव्य भगवान सद्गुरू बाळू मामाचं मंदिर निर्माण होत नाही. आणि त्यासाठी हा सुंदर चालू असलेला उत्सव सोहळा, चालू वर्षाच्या या उत्सवाची आता आजच्या या काल्याच्या कीर्तनाने, म्हणजे उद्याच्या काल्याच्या कीर्तनाने त्याची परिसमाप्ती होणार आहे. परंतु चालू वर्षाच्या काल्याच्या पूर्वसंध्येची सेवा मागच्या वर्षी सुद्धा अण्णांनी आग्रह केला होता, परंतु मागच्या वर्षी सेवेचा योग आला नव्हता. यावर्षी योगही आला आणि त्याचा क्षेमही झाला. अप्राप्तस्य प्राप्तिर्योग, एखादी गोष्ट अप्राप्त असेल तर त्याला योग यावा लागतो नारायणराव. आणि मग योगाचा नुसता योग येऊन उपयोग नाही. काही वेळेला कीर्तनकाराचा योग येतो पण कीर्तन सुरू व्हायच्या अगोदरच भला जोरदार पाऊस होतो आणि ते कीर्तनच होत नाही. म्हणजे काय होतं, क्षेम झाला नाही. योग आला, कीर्तनकार कीर्तनासाठी मंडपात आला, पण कीर्तन नाही झालं म्हणजे क्षेम नाही झाला. पण मला वाटतं आता योगही आला आणि क्षेमही होतो आहे. आज खऱ्या अर्थाने आपण सगळे अतिशय प्रतिकूल वातावरणामध्ये कीर्तनासाठी उपस्थित आहात. आता तुम्हा सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. गोड चाल ज्यांनी गायली, आपल्या या परिसराचं भागाचं वैभव भूषण असणारे आमचे नामदेवजी महाराज वाडीकर, आपल्याही चरणी वंदन आहे. त्यांना गोड साथ करणारे आदरणीय महाराज रामजी महाराज, आपल्याही चरणी वंदन आहे. परम आदरणीय विठ्ठलजी महाराज, तुम्हालाही मनापासून वंदन आहे. इकडे सगळे महाराज मंडळी, आदरणीय महाराज नारायण महाराज, इकडे महाराज गायनाचार्य आमचे नारायण डबल, तुम्हाला सुद्धा मनापासून वंदन आहे. सगळी महाराज मंडळी, विनेकरी बाबा, मृदंग ज्यांचा गोड मृदंग सारखा ऐकतच राहावं वाटतो असं ताकदीचं मृदंग वादन ज्यांचं आहे सज्जन हो. अत्यंत सुंदर आमच्या परिसराचं वैभव भूषण असणारे आमचे रघुनाथजी महाराज माने, भावकीचे तुमची बरोबर वडली तुम्ही भावकी अशी. भावकी आपल्या बाजूने असली पाहिजे. मग गावकी काय नाही करीत बरं का, भावकीचं लय महत्वाचं काम असते. आणि बघा ना कसं लोक म्हणतात महाराज लोकांची लय मजा आहे, महाराज लोकांची लय मजा आहे. अरे मजा नाही, कष्टाचा घामाचा पैसा आहे. बघा जरा शर्ट टाकलं, अरे अंगाकडं पाहिलं तर जसं पिळं शर्ट तसं वंजळभर पाणी निघालं. इतकं एवढं वाजवणं सोपं आहे का महाराज? हे सहजासहजी काही नसते. पहा आतडे सगळे असे गोळा करावे लागते, तेव्हा कुठंतरी हे माहोल तयार होत असतो आहे का. गोड असे आमचे यूट्यूबवाले दादा, दोघांना सुद्धा मनापासून वंदन आहे. आमचे अरविंद दादा, ज्यांचे 20 लाख सबस्क्रायबर आहेत.
मराठी हॉटस्पॉट चॅनल, गाजलेलं चॅनल आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं कीर्तन चॅनलवर ज्यांनी आणलं आपल्या मोबाईलवर ते चॅनल म्हणजे मराठी हॉटस्पॉट आहे. आपलं परम भाग्य ते आज आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे चॅनलवाले तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गोड आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा, अप्रतिम गोड अशी साऊंड सिस्टम आहे. मला वाटतं याच्या आधी बी आपली कुठेतरी भेट झाल्यावर दिसायला. हां, हे जुनाच माणूस आहे पण क्वालिटी नवी द्यायला लागला आहे. हां, माणूस जुना आहे पण तिथं तशी क्वालिटी येत नव्हती इथल्यासारखी. हां, बजेटवर खेळ आहे सगळा विठाला. विनोदाचा भाग सोडा. अभंग माझ्या तुकोबारांचा अत्यंत गोड अभंग आहे. सज्जन हो, लक्ष देऊ नये का? आजचं कीर्तन म्हणजे जागराचं कीर्तन आहे, मागणीचं कीर्तन आहे. या अभंगाच्या माध्यमातून माझे तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे मागणी करतात. सज्जन हो, तुकोबारांनी देवाकडे मागणी केली. काय मागितलं तुकोबारांनी? एका विशिष्ट अशा भावाची मागणी केली. देवाकडे तुकोबाराय मागतात. हा शब्द जरा थोडासा खटकणार आहे, कारण तुकोबाराय हे ते व्यक्तिमत्व आहे जे कधीच कोणासमोर हात पसरत नाही. ज्या तुकोबारांनी म्हणावं, हात पसरी जिने दिगत्याचे, हात पसरी जिने दिगत्याचे, हात पसरी जिने दिगत्याचे, हात पसरी जिने दिगत्याचे. ज्या तुकोबारांनी म्हणावं, सज्जन हो, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिगत्याचे. धिक्कार आहे तुकोबारा म्हणतात. हात पसरण्याची वेळ येणं म्हणजे धिक्कार आहे त्या जीवनाला. कधी कोणाच्या समोर हात पसरू नये, मागू नये कोणाच्या समोर मागण्यासाठी. का हात पसरू नये त्याचं कारण असं, सज्जन हो, आपण जर मागण्यासाठी कोणाच्या समोर हात पसरवले तर आपलं जे क्रेडिट आहे, आपलं जे वजन आहे, आपल्या सामान्य भाषेत बोलायचं म्हणजे त्याला जरा गालबोट लागते बघा. संत म्हणतात कधी देवाच्या समोर नाही, कोणाच्या जगाच्या समोर सुद्धा कधी हात पसरायचे नाही, कधी कोणाला काही मागू नये. मागितल्यानं काय होतं, माणसाचं कॅरेक्टर लेस होत असतंय. संत म्हणतात आमच्यावर मरणाची वेळ जरी आली तर आम्ही देवाला काही मागणार नाही. आमचं भजन देवासाठी आहे. काही जरी झालं तरी आम्ही देवाला मागणार नाही. का? मांगन मरण समान है, ना मांगो कोई भीख, मांगने से मरना भला, यह सद्गुरु की सीख. मांगने से मरना भला, मागू शकत नाही. ना मांगे सो दूध बराबर, मांग लिया सो पानी, ना मांगे सो दूध बराबर, मांग लिया सो पानी, और छीन लिया सो खून बराबर, कबीर बोले बानी. न मागता जे मिळतं ना सज्जन हो, एक लक्षात घ्या, परमार्थ करतोय आपण, भक्ती करतो भगवान परमात्म्याची. भक्तीचा मोबदला भगवंताकडे कधी काही मागू नये. 3 वर्षापासून स्वतःच्या खिशातून पैसे घालून सज्जन हो एवढा मोठा लाखो रुपयाचा उत्सव करणं सोपं काम आहे का? लोक कोणतं बी काम, अरे साधा सत्यनारायण जर करायचा म्हणलं 100 रुपयाचा सत्यनारायण, पण त्या 100 रुपयाच्या सत्यनारायणामध्ये सुद्धा लोक मागणी केवढी असते बघा ना. भलं मोठं मागणीचं भेंडुळं देवाच्या पुढे टाकतात. ब्राह्मण काका त्या सत्यनारायण करणाऱ्या व्यक्तीला म्हणतात, म्हणा आमच्या मागं, म्हणा मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम इह जन्मनी जन्मांतरे सकल कुटुंबानां आयुः आरोग्यम अभिवृद्ध्यर्थम. ऐका काय त्याचा अर्थ? मम आत्मन, मम म्हणजे मला, आत्मन म्हणजे आमच्या सगळ्या परिवारातल्या लोकांना. मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम. शास्त्रानं वेदानं जे सांगितलेलं ते सगळं पुण्याचं फळ आम्हाला मिळावं.
किती रुपयात? 100 रुपयामध्ये. सगळं पुण्याचं फळ आम्हाला मिळावं एवढंच नाही, इह जन्मनी जन्मांतरे, या जन्मात, पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात, जन्मोजन्मामध्ये, इह जन्मनी जन्मांतरे सकल कुटुंबानाम, सगळ्या कुटुंबातल्या लोकांना काय? आयुहू म्हणजे आयुष्य भरपूर मिळावं. किती रुपयात? आरोग्य, आयुष्य, आरोग्य, संतती, संपत्ती, हे सगळं आम्हाला मिळालं पाहिजे. 100 रुपये खर्च करतो आणि एवढं मोठे सगळी मागणी मागून घेतो. देवाचा बाप बसला का आपल्याला इतकं द्यायला 100 रुपये? पण बघा माणसाचा स्वभाव आहे, जीवन जगत असताना आपला असा स्वभाव आहे, आपण थोडंसं जरी काही केलं तर त्याच्या अपेक्षा, त्याचा मोबदला आपल्याला त्याच्यापेक्षा 10 पट मिळावा अशी अपेक्षा असते. तुम्ही एक लक्षात घ्या सज्जन हो, भगवंतासाठी तुम्ही ना निष्काम भावनेनं काही बी करा, 10 रुपये खर्च निष्काम भावनेनं करा, तो परमात्मा देण्यासाठी बसलेला आहे. तो परमात्मा याचा विचार करत नाही सज्जन हो, तो फक्त भाव पाहतोय. अरे एक भाजीचं पान द्रौपदीनं दिलं, 60,000 ब्राह्मणाला जेवून उरेल एवढं अन्न माझ्या परमात्म्याने तिला दिलं. एक दिवस भगवान परमात्म्याचं बोट अडकलं चौकटीमध्ये, दरवाजाच्या चौकटीच्या मध्ये भगवंताचं बोट अडकलं, घळघळ घळघळ रक्त बोटातून निघायला लागलं. द्रौपदीनं पाहिलं सज्जना हो, आणि पाहिल्याबरोबर द्रौपदीला ते बघवना, पटकन गेली द्रौपदी, आणि द्रौपदी देवाच्या समोर गेली, देवाच्या जवळ गेली, आणि द्रौपदीने डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि पदराला हात घालून काठ फाडायला लागली. ज्या वेळेला द्रौपदी पदर फाडायला लागली, भगवान परमात्म्याने हात धरला. थांब द्रौपदी, अगं काय करतेस? तुला माहितीये? अगं कल्पना पण आहे का तुला काही? अगं एका सौभाग्यवती स्त्रीने आपल्या पदराला हात घालणं, पदर फाडणं म्हणजे वैधव्याचं दुःख भोगण्याची वेळ तुझ्यावर येईल. सौभाग्यवतीने पदर फाडायचा नसतो द्रौपदी. उत्तर दिलं द्रौपदीने, देवा हे तुझ्या बोटातून निघणारं रक्त पाहून हे मी नाही सहन करू शकत. अरे देवा, ह्या तुझ्या या दुःखासाठी एकदा नाही 1000 वेळा जरी वैधव्याचं दुःख भोगण्याची माझ्या जीवनात वेळ आली ना, तर 1000दा वैधव्याचं दुःख मी भोगल, पण तुझ्या जीवनातलं दुःख मी हे पाहू शकत नाही. धरला पदर, टर दिशी पाडला कपडा बाहेर काढला आणि भगवंताच्या बोटाला गुंडाळला. बघा सज्जन हो, झालं काम, देवाचं रक्त बंद झालं, पण माझ्या परमात्म्याने ध्यानात ठेवलं, कपडा दिलाय ना, कपड्याच्या बदलात कपडा देणार. अरे माझ्या परमात्म्याने ज्या वेळेला त्या द्रौपदीच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगण्याचा प्रयत्न दुर्योधनाने दुःशासनानं केला, भरलेल्या सभेमध्ये ओढत आणलं त्या द्रौपदीला, साडी ओढून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यावेळेला द्रौपदीला आठवला माझा परमात्मा. त्या भगवान परमात्म्याचा दावा तिनं केला सजन हो. तुम बिन मोरी गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, सज्जना हो, धावा केला द्रौपदीने भगवंताचा. हे भगवंता, पायी पायी महायोगिन देव देव जगतपते, परमात्म्याचा दावा केल्याबरोबर
आठवण झाली माझ्या भगवान परमात्म्याला. रे बोटाला बांधण्या एवढा कपडा फक्त त्या द्रौपदीनं दिला होता. माझ्या भगवंतानं साडीचा अवतार धारण केला. वस्त्रे हरणे वस्त्र कैसे झाले मावळे, वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले मावळे, वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले मावळे, टाळी वाजवा महाराजांसाठी. अगदी गोड आणि समर्पक परमात्मा महाराजांनी प्रमाण दिलं. वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. जगाचा बाप साडीचं रूप त्यानं धारण केलं. वडणारे वडत होते, सज्जन हो पाहणारे पाहत होते. वडणाऱ्याला कळत नव्हतं आणि बघणाऱ्याला बी कळत नव्हतं. साडीमध्ये नारी आहे का नारीमध्ये साडी आहे? सारी आहे की नारी आहे की नारी आहे की सारी आहे? सारी है कि नारी है कि नारी है कि सारी है? सारी बीच नारी है कि नारी बीच सारी है? नेमकी साडी आहे का नारी आहे? नारीत साडी आहे का साडीत नारी आहे? काहीच कळत नव्हतं सज्जन हो. माझ्या भगवंतानं रूप धारण केलं. हे का सांगितलंय मी? अरे थोडंसं जर परमात्म्यासाठी कराल ना तर अनंत हाताने तो तुम्हाला द्यायला तयार होणार आहे. त्याला मागायची गरज नाही हो. त्याला कळत नाही का तो जगाचा बाप आहे? हो, सगळ्या जगाला जो चालवतो त्याला माहित नाही का तुमच्या मनात काय काय भावना आहे? जगाला फसवतो ना आपण, जगाला फसवतो पण देवाला नाही फसवू शकत. कारण तुमच्या मनामध्ये बुद्धी निर्माण करणारा तो परमात्मा आहे. तुम्हाला बुद्धी देणारा तो आहे. तुम्हाला तुमच्या मनात तुम्ही काय आणलंय, भाव महत्वाचा आहे त्याच्यासाठी सज्जन हो. देवाला काय लागत नाही. काही न लगे भाव का भूखा हूँ मैं, भाव ही बस सार है। भाव से मुझको बजे तो भव से बेड़ा पार है। कि भाव बिन सुनी पुकारे मुझको तो भाती नहीं, इसलिए इस भूमि पर होता मेरा अवतार है। भगवान परमात्म्याला काही लागत नाही, फक्त भाव लागतो सज्जन हो। आणि त्याच भावाची, ज्या देवाला भाव लागतो त्या भावाचीच मागणी तुकाराम महाराजांनी केली। कोणत्या भावाची? सख्या का चुलत का त्या नाही, त्यापैकी कोणताच भाऊ नाही। भाऊ नाही, भाव। भाव म्हणजे देवाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं जे देवाचं जे स्वरूप आहे त्याला भाव म्हणतात। आपण जर बघायला गेलो ना सज्जन होते, या जगात असा माणूस आपल्याला शोधून बी सापडणार नाही की ज्याच्या मनामध्ये देवाविषयी भाव नाही।
प्रत्येकाच्या मनात देवाविषयी भाव आहेच. नास्तिकाच्या बी मनात देवाविषयी भाव, नास्तिकाच्या बी मनात भाव आहे. नास्तिकाला विचारा या जगात देव आहे का, तो म्हणतो या जगात देव नाही. देव नाही असा बी भावच आहे आणि आहे असं म्हणणं हा बी भावच आहे. मग नाही म्हणणारा जो वर्ग आहे त्याला सरळ सरळ व्यवहारामध्ये नास्तिक म्हणतात. त्याला विचारा जगात देव आहे का, तो म्हणतो नाही, हे सगळं खोटं काम आहे. असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुरणीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम. जगत आहू अनीश्वरम, या जगामध्ये ईश्वर नावाचं देव नावाचं तत्व नाहीच असं म्हणतो कोण, नास्तिक. मला वाटतं ज्याला देव मान्य नाही ना तो माणूस बी आपल्याला मान्य नाही. जे माणसं या जगात देव मानतात, संताला संत मान्य, ज्यांना धर्म मान्य ना, त्याच माणसाला आपण मान्य केलं पाहिजे. जे देवालाच मानत नाही, कित्येक लोक आजपर्यंत सज्जन होते रामाचं अस्तित्वच मानत नव्हते. ते म्हणायचे काल्पनिक आहे सगळं. मग रामाला काल्पनिक म्हणणारे लोक आता मात्र बघा त्याचं श्रेय घेण्यासाठी लगे होड लागली त्यांची. आज राम जन्माचा रामनवमीचा उत्सव आहे सज्जन हो. राम काल्पनिक नाही असू शकत. राम हा आपल्या प्रत्येकाच्या हृदयामधला प्राण आहे. सर्व घटी राम घट में है राम रमैया, एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम का सभी पसारा, एक राम है सबसे न्यारा. राम कवन पूछो प्रभु तो ही. स्वर चालू ठेवा. कहिय बुझाई कृपा निधी मोही. परमात्मा काल्पनिक असू शकत नाही. केविलवाण्या बुद्धीचा प्रयास आहे त्या देवाचं अस्तित्व नाकारणं. देव नाही म्हणणं म्हणजे कसं माहिती का, दिवसा ढवळ्या भर 12 वाजता सूर्यावर थुंकण्यासारखं. 12 वाजता बरोबर सूर्य डोक्यावर आल्याबरोबर जर सूर्यावर जितक्या स्पीडनं थुंकतो ना माणूस सूर्यावर, तितक्याच स्पीडनं तो वर गेलेला थुंका त्याच्याच तोंडावर रिटर्न येणार आहे. त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही ते सूर्यापर्यंत. म्हणून लक्षात घ्या, जे नास्तिक लोक आहेत त्यांचा विचार आपल्याला करायचा नाही. आजच्या या अभंगामध्ये आपल्याला विचार त्यांचा करायचा आहे सज्जन हो, जे लोक देवाला मानतात. ऐका, लक्ष द्या. ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी अस्तित्वाचा भाव आहे त्याच्यामध्ये 3 वर्ग आहेत बघा. ऐका लक्ष देऊन जरा. पहिला एक वर्ग आहे, त्याला विचारा देव आहे का, म्हणतो हो आहे. आहे तर कुठे सांग. मग सांगतो देव आमचा आळंदीत आहे, पंढरपुरात आहे, पैठणला आहे, काशीला आहे, अयोध्येला देव आहे. अशा विशिष्ट एका ठिकाणी एका जागेवर एक देशी भाव, एक देशी नाही एक देशी भाव, हा भाव आहे त्याच्या अंतःकरणामध्ये. कोणता आहे? एक देशीत्वाचा. म्हणजे एका ठिकाणी, देश म्हणतो मी, देश देशी नाही म्हणत मी, देश. एका देशात एका ठिकाणी एका जागेवर आमचा देव आहे. म्हणजे मंदिरात गेल्यावर त्याला देव दिसतो, त्याच्यापेक्षा त्याला देव दिसत नाही. मला वाटतं त्याच्यात आपण बी तुम्ही आम्ही सगळेच आहेत. आपण सुद्धा व्यवहारात मन पाडलेली आहे. देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही, खरंच दिसत नाही. जर दिसत असता, देवळात जाण्याच्या आधी जर देव दिसत असता तर देवळात जायची गरज पडली नसती त्यांना. कित्येक गावागावामध्ये बघतो आपण सज्जन, देवळात जर सगळ्या ठिकाणी देव दिसला असता तर भजण्यामध्ये भांडणं लागली नसती. खालच्या आळीचे माणसं वरच्या आळीला भजनाला जात नाहीत आणि वरच्याचे खाली येत नाही. सगळ्यात मोठी समस्या आहे. भजन करणाऱ्या लोकांची समस्या जर अशी आहे तर जे भजनच करीत नाहीत त्यांचं काय? हां, त्यांचं तर विचार करायचाच नाही, ते लय लांबची पलीकडची गोष्ट आहे. हां, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा सज्जनो, देव दिसला पाहिजे सगळ्यांना. महाराजांनी प्रमाण दिलं, सर्वा घटी राम. सगळ्यांच्या घटाघटामध्ये प्रत्येकाच्या हृदयात राम आहे.
तुमच्या माझ्या सगळ्या दुनियाच्या जगात राम आहे, प्रत्येकाच्या घटात राम आहे, परंतु त्या रामाची ओळख आहे का आपल्याला नाही. जर खरंच जगाचा बाप राम तुमच्या समोर उभा राहिला, येऊन उभा राहिला, तर तुम्हाला देवाचं अस्तित्व जाणवलं का नाही? जाणवणार. परंतु तोच देव आपल्याला माणसात दिसत नाही सज्जनो, हे दुर्दैव आहे. परमार्थ आपल्याला यासाठीच करायचं, हे अध्यात्म याच्यासाठीच करायचंय की आपल्या मनाचा जो भाव आहे ना तो तसा झाला. शुद्ध जाता भाव झाला, शुद्ध जाता चांगलं रान पेटले. एका जीवाचे माणसं असले काय लागत नाही त्याला. समोर किती लोक आहेत त्याच्याशी नाही काही महत्वाचं सज्जन. दर्दी असले पाहिजे, गर्दीचं काय घेणं नाही. 10,000 लोकात बी तेच कीर्तन करायचं, 10 लोकात बी तेच कीर्तन करायचं. विठ्ठला विठ्ठला. भाव शुद्ध झाला पाहिजे सज्जन, होय का? म्हणजे काय झालं पाहिजे? देवळात दिसणारा देव आपल्याला सगळ्या ठिकाणी दिसला पाहिजे. एक नंबरचा पहिला वर्ग आहे, त्याला फक्त देवळात देव दिसतो. 2 नंबरचा एक वर्ग आहे, त्याला विचारा देव आहे का? म्हणतो हो आहे. आहे तर सांगा ना मग कुठे आहे? तो सांगतो दगडात आहे, लाकडात आहे, पाषाणात आहे, खांबात आहे, भिंतीत आहे, झाडात आहे, सगळ्या ठिकाणी देव आहे. 2 नंबरचा जो वर्ग आहे त्याला सगळ्या जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये देव दिसतो. तो वर्ग जरा स्टँडर्ड आहे, परमार्थातला अध्यात्मातला जरा स्टँडर्ड वर्ग आहे सज्जन हो, ज्याला आपण साधू म्हणूयात. ती अवस्था आहे, ती भावाची अवस्था आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्या वेळेला सगळ्या पंडितांसोबत विद्वानांच्या सोबत काशीचं पाणी घेऊन रामेश्वराला चालले होते, त्यावेळेला रस्त्याने जाता जाता एक गाढव वाळवंटामध्ये तडफडताना नाथांना दिसलं. नाथांनी पाहिलं सज्जन हो, ते गाढव पाण्यानं व्याकुळ झालेलं आहे, पाण्याशिवाय ताण्यानं व्याकुळ झालंय. आता पाणी जर नाही मिळालं तर ते मरणार आहे. नाथ बाबांच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली. कमंडलूतलं पाणी घेऊन नाथ बाबा त्या गाढवाच्या जवळ गेले, तोंड त्याचं वर उचललं आणि त्या गाढवाच्या तोंडात पाणी टाकायला लागले. बाकीचे विद्वान पंडित लोक होते, म्हणले अरे पागल हो गया ये एकनाथ, जो पानी भगवान रामेश्वर पे चढ़ाना था वो पानी तो आज इसने गधे को पिला दिया. नाथ बाबांनी त्या सगळ्या पंडिताकडे पाहिलं ना, हात जोडून सांगितलं, बाबांनो जे पाणी रामेश्वराला नेऊन पोहोचायचं होतं ना, तो रामेश्वर मला इथंच भेटला, आता मला पुढे जायची गरज नाही. हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये येणं गरजेचं आहे. 5 जण हो, हा 2 नंबरचा भाव आहे. आणि 3 नंबरचा एक भाव आहे, तो सगळ्या स्टँडर्ड भाव आहे. अध्यात्म करताना, परमार्थ करत असताना मला वाटतं तो एका जन्मात येतो का नाही सांगता येणार नाही, पण आला पाहिजे. पहा, संतांच्या जीवनात तो भाव आला. कोणता भाव आहे तो? त्यांना विचारा, जगात देव आहे का? पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितला, त्या तो कुठं देव मानतो? देवळात देव मानतो. दुसरा वर्ग जगातल्या सगळ्या वस्तूमध्ये देव मानतो. पण तिसरा वर्ग, त्याला विचारा जगात देव आहे का? तो म्हणतो जगात देव नाही, जगच देव आहे.
देव सगळ्या जगामध्ये कोण आहे अवघा देव आहे जग नाही हे जग त्याला दिसतच नाही अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला अवघा रंग एक जगामध्ये दुसरं काही दिसत नाही फक्त परमात्मा दिसतो जग दिसत नाही अरे झाडाकडे पाहिलं तर झाड दिसत नाही देव दिसतोय उदाहरण आपल्याला माहितीये भक्त प्रल्हादाचं बापानं विचारलं खांबात देव आहे का म्हणे हो खांबात बी देव आहे सगळीकडे देव आहे देव नाही तो नाही असा ठावच नाही सगळ्या जगात चराचरामध्ये विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम जे ते पाहे ते देखीचा परम हो जे ते देखे हो जिकडं पाहिल देखे ते तुझीच पाऊले त्रिभुवन संचार विठ्ठला ग विठ्ठला ग ते देखे ते तुझीच पाऊले जगामध्ये सगळीकडे काही बाकी दिसत नाही फक्त देव दिसतो भाव बघा भाव महत्वाचा आहे तुम्ही भिंतीकडे पाहिले तर भिंत नाही दिसावं तुम्हाला देवच दिसावा झाडाकडे पाहिलं झाड नाही तुम्हाला देव दिसावा ती अवस्था एकदा एका अक्षरात अक्षरात दिसे का आहे दिसे माझा रमाकांत सगळ्या जगामध्ये तोच परमात्मा दिसतो सज्जन हो पुन्हा त्याला दुसरं काही दिसत नाही ती भाव तो अवस्था ती निर्माण होणं गरजेचं आहे सत्य घडलेली घटना तुम्हाला सांगतो भारत पाकिस्तानची फाळणी झाली नव्हती त्यावेळेला पाकिस्तानचं लाहोर शहर त्या लाहोरची युनिव्हर्सिटी त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून काम करणारा एक शिक्षक प्रोफेसर नाव होतं त्यांचं प्रोफेसर तीर्थराम सज्जन हो एक दिवस त्या प्रोफेसराच्या जीवनामध्ये सत्संग प्राप्त झाला आणि सत्संगाने त्याचं जीवन अवघं बदलून गेलं ना त्याच्या जीवनामध्ये असा भाव निर्माण झाला आणि त्याने त्याच क्षणी आपल्या सर्व्हिसला लात मारली ड्युटीला लात मारली भगवी वस्त्र अंगावर धारण केले आणि संन्यास दीक्षा घेतली संन्यासी बनला सज्जन हो महात्मा झाला अल्प काळामध्ये कमी दिवसामध्ये दृष्टी समान झाली नजर शुद्ध झाली सज्जन महाराजांनी एक प्रमाण दिलं शुद्ध ज्याचा भाव ज्याचा भाव शुद्ध झाला ना दुरी नाही देव त्याला त्याला देव दूर नाही सज्जन मग भाव शुद्ध झाला नजर शुद्ध झाली दृष्टी शुद्ध झाली
आले अवघे जन. संन्यासी दीक्षा धारण केली त्या प्रोफेसरानं सज्जन व्हाय का, आणि अल्प काळामध्ये त्याची नजर शुद्ध झाली. पण त्या संन्याशाला त्या महात्म्याला एक छंद जडला. ऐकून तुमचे कान टवकारल्याशिवाय राहणार नाहीत. संन्यासी महात्मा पण रोज सज्जन हो तो तमाशाला जाऊ लागला, कीर्तनाला नाही. कुठं? तमाशाला. साधू संन्यासी महात्मा रोज तमाशाला जाऊ लागला. तमाशामध्ये नाचणाऱ्या त्या सुंदरीकडे, त्या नृत्यांगनेकडे तो तासन तास बघत बसायचा. एक दिवस त्या महात्म्याच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला की आज मात्र प्रत्यक्षात त्या नृत्यांगनेला मी भेटणार आहे. तिचा शो समाप्त झाला. लोक उठले, आपल्या आपल्या मार्गानं मार्गस्थ झाले. महात्मा गेटवर येऊन उभा राहिला. तेवढ्यात तिकडून ती आली. जशी ती नृत्यांगना आली, महात्म्याच्या समोर येऊन उभी राहिली. महात्मा नख शिखांत तिच्याकडे पाहू लागला, तिच्या सुंदर रूपाकडे बघू लागला. त्या वेळेला त्या नृत्यांगनेच्या मुखातून शब्द निघाले. नृत्यांगना म्हणते, ओ महात्मा जी, आप जैसे साधू को, आप जैसे सन्यासी को किसी पराई नारी की ओर टकटकी लगा के देखना अच्छा नहीं लगता. आपको पता है इस सुंदर शरीर को देखने की सजा क्या है? अरे महात्मा जी, जो इस सुंदर शरीर की ओर देखते हैं वो आईने में अपना सर कलम देखते हैं. ये सजा है इस सुंदर शरीर को देखने की. उत्तर दिलं सज्जन हो महात्म्यांनी. महात्मा त्या नृत्यांगनेला म्हणतो, हे नृत्यांगना, अरे ना मुझे तुम्हारे इस सुंदर शरीर की जरूरत है, ना मुझे तुम्हारे इस खूबसूरत हुस्न की जरूरत है. मैं तो तुम्हारी ओर टकटकी लगा के इसलिए देख रहा हूं कि तुम्हारा ये इतना सुंदर शरीर, इतना सुंदर स्वरूप तुम्हारा जिसने बनाया है वो बनाने वाला मेरा परमात्मा कितना सुंदर है. तुला ज्यानं बनवलंय तो परमात्मा किती सुंदर असेल. तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं. तुला ज्यानं बनवलंय, अरे तुझं रूप एवढं सुंदर ज्यानं बनवलंय तो परमात्मा माझा किती सुंदर आहे परमात्मा. अरे आमचे वृंदावनाचे संत गातात. हा, खोलो जरा. हो हो जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर कितना सुंदर बाके बिहारी, जरी जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों
लट घुंघराले बाल तेरे गोरे गोरे गाल सुंदर श्याम सलोना तेरी टेढ़ी मेढ़ी चाल हवा में सर सर करता हवा में सर सर करता तेरा पीतांबर मत वाला काय सुंदर रूप आहे त्या परमात्म्याचं पाहिली या वेड लावी बैसे जीवी सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे सुंदर रूप ज्या परमात्म्याचे सज्जन हो जगाकडे जर पाहिलं ना तर जग दिसत नाही त्यांना देव दिसतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये एक संत होऊन गेले तुकडोजी महाराज राष्ट्रसंत ते म्हणायचे सज्जन हो हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है गोड पद पाहत्या तुकडोजी महाराजांचे सागर से उठा बादल बनकर बादल से फटा वर्षा बनकर फिर नहरे बनी नदिया गहरी तेरे भिन्न प्रकार तू एक ही है हे भगवंताचं रूप आहे सज्जन हो हा भाव एकदा निर्माण झाला पाहिजे हृदयामध्ये तुकोबारा म्हणतात देवा तसाच भाव माझ्या हृदयात जिकडे पहावे जिकडे पहावे जिकडे देवा जिकडे पहावे जिकडे पहावे जिकडे पहावे जिकडे जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काहे
काय मागणी मागितली माझ्या तुकोबाराने देवा, हे भगवंता असा भाव माझ्या हृदयामध्ये द्या, मी जिकडं पाहिल ना तिकडं मला तुम्ही दिसला पाहिजे. आता जरा लक्ष द्या, ही जरा मागणी तुम्हाला आगाऊपणाची वाटत नाही का? जिकडं मी पाहिल तिकडं मला तू दिसला पाहिजे. म्हणजे झाडाकडं पाहिलं तुम्हाला झाड नाही दिसावं, कोण बस दिसावं. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? देवाला हे सगळी दुनिया नष्ट करावं लागेल. आणि जगामध्ये जागोजागी देवाचे काय करावं लागतील? पुतळे बनावं लागतील. देवच दिसायचा म्हणल्यावर पण ऐका, त्याचा अर्थ असा शक्य नाही होत. दुनिया नष्ट करता येत नाही देवाला सुद्धा, त्याचं टायमिंग ठरल्याशिवाय देवाला दुनिया नष्ट करता येत नाही. आणि तशी इतकी आगुचरपणाची मागणी संतांची बी नाही. संत काय म्हणतात? फक्त भाव माझ्या हृदयामध्ये निर्माण कर. नुसता भाव निर्माण करायला काय अडचण नाही. आपण बी आपल्या जीवनामध्ये होती तसा भाव, जी भावना तुकोबारायांची देवाकडे, ती भावना आपल्या प्रत्येकाच्या जीवनात झालेली आहे. कधी झालेली आहे? लग्न झाल्यावर. पहिलं सुरुवातीला जेव्हा लग्न होतं का तेव्हा ती भावना प्रत्येकाच्या हृदयात निर्माण होते. कधी? एकच दिवसापुरती होती आणि एकाच टायमिंग पुरती होती. कोणत्या? एकदाच फक्त ती भावना निर्माण होते आपल्याला सगळी. मग जे जसं तुकोबारा म्हणतात ना, मला सगळ्या वस्तूमध्ये देव दिसला पाहिजे, तशी भावना आपल्या जीवनात प्रत्येकाच्या झालेली. ज्या वेळेला सत्यनारायणाचा कार्यक्रम असतो ना, लग्न झाल्यावरच असं नाही, कधी बी असतो. सत्यनारायणाचा छोटी मोठी महापूजा करायची असली तरी बी सत्यनारायणाचा कार्यक्रम असतो बघा. आणि त्या सत्यनारायणाच्या कार्यक्रमामध्ये ब्राह्मण काका त्या जे जोडपं पूजेला बसलेलं असतं त्या जोडप्याला म्हणतात, चला सगळं साहित्य घेऊन या, पूजेचं सामान घेऊन या. आणि मग सगळं ते सामान आणायला लावतात, हातावर पाणी घ्या, मग मंत्र म्हणायला लावतात. मग ब्राह्मण काका म्हणतात, आता गणपती बाप्पाला आंघोळ घाला. नवरा बायको दोघं जण बसलेले असतात, ते आपलं पाणी हातावर घेतात, गणपती बाप्पाला आंघोळ घालतात. पुन्हा म्हणतात, आता गणपती बाप्पाला तिलक लावा. मग तिलक लावतात, अक्षदा टाका, फुलं वाहा, नैवेद्य ठेवा. आता दोघं मिळून नवरा बायको दोघांनी गणपती बाप्पाचं दर्शन घ्या, असं ब्राह्मण काका त्या नवरदेव नवरीला म्हणजे नवरा बायकोला दोघाला म्हणतात. मग दोघं बी नवरा बायको ब्राह्मण काकाने म्हणलं ना, आता तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. दोघं बी हात जोडतात आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतात. मला सगळेजण तुम्ही मिळून सांगा, तिथं ज्या वेळेला ब्राह्मण काका म्हणतात तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्या, त्यावेळेला तिथं गणपती असतो का? अण्णा असतो का? नाही का? तुम्ही सत्यनारायण केलात ना, असतो का? नाही होय नारायण असतो तिथं गणपती. काय का म्हणजे मला ध्यानात नाही राहिलं म्हणत आहे, सत्यनारायणाची पूजा ध्यानात नाही. गणपती नसतो ना तिथे, असतो का? नसतो. काय असतं मग? सुपारी. हा असं, वा, सुपारी आहे तिथं, गणपती नाही. पण जशी प्रोसिजर सुरू झाली तेव्हापासून डोळे झाकून नवरा बायको, ब्राह्मण काका म्हणतात चला गणपतीला आंघोळ घाला. पाणी टाकलं कशावर? सुपारीवर. ब्राह्मण काका म्हणतात आता गणपतीला अक्षदा टाका. अक्षदा टाकला कशावर? सुपारीवर. तिलक लावा. तिलक लावला कशाला? सुपारीला. हो. नैवेद्य दाखवा. नैवेद्य दाखवला सुपारीला. दर्शन घ्या. दर्शन घेतलं कशाचं? ब्राह्मण गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. तुम्ही दर्शन कोणाचं घेतलं? बोला ना जरा, बोला ना. हां हां, सुपारीचं. आमच्याकडे 1.5 वर्षाची पोरं झाले की बोलायला सुरू करते. तुम्ही आणखी बोलत नाही राव. ब्राह्मण काकाने गणपती बाप्पाचं दर्शन घ्या म्हणलं की ते लगेच दर्शन घेतात दोघं नवरा बायको. कशाचं? सुपारीचं. आता जरा बारकाईने लक्ष द्या. ब्राह्मण काका जरी म्हणले गणपतीचं दर्शन घ्या, आपल्या डोळ्यासमोर असते सुपारी. पण डोळ्यासमोर जरी सुपारी हा पदार्थ असला, पण अंतःकरणात भाव काय असतो? बोला ना. हां होय, साऊंड सिस्टम मध्ये दादा. अंतःकरणात भाव कोणता आहे? दर्शन घेताना गणपतीचा, पूजा करताना बी भाव कोणता आहे? वस्तू कोणती महत्वाचं नाही. लक्षात घ्या, वस्तू तुमच्या डोळ्यासमोर कोणती हे महत्वाचं नाही, तुमच्या अंतःकरणामध्ये भाव कोणता हे महत्वाचं आहे. तुकोबारायांचं म्हणणं हे वस्तू बदलून टाका असं म्हणत नाही तुकोबाराय. जगत बदलून टाका असं बी म्हणणं नाही. जग कोणतं बी असू द्या, माझ्या डोळ्यासमोर वस्तू कोणती बी असू द्या, फक्त माझ्या हृदयात भाव तो निर्माण करा. कोणता? जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही. तुकोबारा म्हणतात देवा, अरे आयुष्यभर भजन केले तुझं. सामान्य संसारामध्ये जीवन जगणाऱ्या वृंदावनातल्या गोकुळातल्या गवळणीला तो भाव तू दिलास, आणि मला का नाही देत देवा? मागणं आहे तुकोबारांचा, केविलवानं प्रार्थना आहे तुकोबारांची. महाराज म्हणतात त्या गवळणीला तो भाव निर्माण झाला. हो, अरे ज्या वेळेला त्या गवळणी गोपिका
दया दुधाचे डेरे डोक्यावर घेऊन जायच्या, मथुरेला विकायला न्यायच्या, बाजारामध्ये दुकान मांडायच्या, गर्दी सुरू झाली, लोकांची ये जा सुरू झाली की समोर सामान मांडलेलं असायचं. दह्या दुधाचे लोण्याचे तुपाचे गाडगे समोर असायचे, पण मुखातून शब्द बाहेर निघायचे. गोविंदू घ्या कोणी दामोदर समोर काय पदार्थ आहे? दही दूध तूप लोण्याचे गाडगे, आणि तोंडाने काय म्हणतात? गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. हा भाव त्या गवळणीच्या जीवनात देवा तुम्ही निर्माण केला. अरे त्यातलीच एक गवळण ज्या वेळेला पाणी भरायला जाते, कुठं? यमुनेवर पाणी भरायला जाते. डोक्यावर घागर घेऊन यमुनेत गेली, यमुनेत जाऊन तिनं घागर धुतली, घागर भरली, डोक्यावर घेतली, आणि आता डोक्यावर घागर घेऊन ती निघाली. त्या यमुनेचा घाट चढायला सुरुवात केला. तिनं डोक्याच्या घागरेला दोन्ही हात लावलेत, आणि त्या घाटाच्या पायऱ्या चढण्यासाठी एक एक पाऊल तिनं उचलला. जसा तिनं पाऊल उचलला अशीच उभी राहिली. बराच वेळ अशीच उभे. पुन्हा दुसऱ्या 2-4 जणी गवळणी आल्या ना, आणि आल्यानंतर त्यांनी आपले आपले गाडगे भरले. घागरी त्यांनी भरल्या पाण्यानं घाट चढून वर गेल्या. त्यातल्या एका गवळणीचं लक्ष हिच्याकडे गेलं. हिला हिच्याकडे पाहिल्याबरोबर ती गवळण तिला म्हणू लागली, बाई अगं किती वेळापासून इथं उभी आहेस? यायचं नाही का? घराकडे चालायचं नाही का? ती म्हणते, यायचं ना बाई, यायचंय. मग चल ना. किती वेळापासून इथं उभी आहेस? कोणाची वाट बघतेस? फोन आलाय का कुणाचा? कशामुळे इथं उभी आहेस? ती म्हणली, यायचंय बाई, पण येऊ कसं? कसं म्हणजे काय? समोर तुझ्या पायऱ्यात उचललेला पाय समोर टाक, एक 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 पायरी वर चढण, ये वर. ती म्हणते, बाई हीच तर समस्या आहे. तुला त्या पायऱ्या दिसतात, मला पायऱ्या दिसत नाही. माझी अवस्था अशी झाली, आता हा उचललेला पाय आहे ना, आता हा टाकू कुठंही पंचायत आहे. कहाँ पगडारू देखे अंधेरा, देखे तो सब वही ने घेरा, काना रे मनला, हे काना रे मनला. उचललेला पाय कुठे टाकावा याची पंचायत आहे मला, कारण सगळीकडे मला कोण दिसतोय? तो परमात्मा दिसतोय. आता पाय कसा टाकू मी? तुकोबारा म्हणता, देवा तो भाव मला दे. त्या गवळणीला जो भाव दिला ना, तिला जसं तूच दिसत होता सगळीकडं. गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी,
आसनी गोविंद शयनी गोविंद त्या म्हणी तुकोबाराय म्हणतात देवा तसा भाव माझ्या अंतकरणामध्ये द्या. जिकडे पाय तिकडे देव ऐसा भाव दे काही. अरे देवा कोणता भाव पाहिजे कोणता दिलास. काय केलं काय केलो एक देशी गुण दोषे हे देवा काय एक देशीत्वाचा भाव तुम्हाला दिलास. एक देशी भाव म्हणजे पहिला नंबरचा. तिसऱ्या नंबरचा पाहिजे दिलाय पहिल्या नंबरचा. त्याचा धोका काय तुकोबाराय म्हणतात एक नंबरच्या भावाचा धोका हा आहे गुण दोषी संपन्न. देवळातच देव दिसत असला बाकीकडे नाही दिसला ती मग गुण दोष बघायला लागतात माणसं. एकमेकाचे गुणदोष कुठपर्यंत दिसतात माणसाला. परमार्थ मुरत नाही तोवर. मुरणं म्हणजे काय तिसऱ्या भावाला प्राप्त होणं. त्या अवस्थेला गवळणीच्या प्राप्त होणं. एकदा तो भाव प्राप्त झाला ना मग गुण बी नाही दोष गुण हरपले. मग हे काहीच नाही सज्जन हो. तिथं गुण राहत नाही दोष राहत नाही. तुकोबाराय म्हणतात मला तो भाव पाहिजे. असा भाव मला दे देवा की तो भाव दिल्यानंतर ज्या वेळेला मला अशी इच्छा होईल ना देवा तुझं दर्शन घ्यायचंय. तुझं दर्शन घेण्याची इच्छा मला कधी होईल तुला सांगता येईल का. नाही सांगता येणार. कधी मी माझ्या मनात तो इच्छा निर्माण होईल मग एक काम कर देवा पडे तेथे तुझ्या पाया करी वाया नवजते. जेव्हा माझ्या मनात इच्छा होईल तुझ्या दर्शनाची आणि जिथं माझं डोकं टेकल तिथं तुझे पाय असले पाहिजे. पाय या शब्दाचा अर्थ पाय म्हणजे पाय नाही. पाय या शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. उत्तमानाम स्वरूपम ही पादशब्देन म्हणते. देवाच्या स्वरूपाला पायाची संज्ञा वापरलेली पाय हा शब्द आहे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान डोळा रूपाचे ध्यान माझे चित्त तुझे पाय. अनेक ठिकाणी अनेक प्रमाणे सज्जन हो पायाची उपमा दिलेली आहे. पाय म्हणजे स्वरूप. देवा पडे तेथे तुझ्या पाया. तुझे पाय तिथे असले पाहिजे. तुझं स्वरूप तिथं असलं पाहिजे. माझं दर्शन व्हायला गेलं नाही पाहिजे. ज्याप्रमाणे हो जिथं माझं डोकं टेकल तिथं पाय असले पाहिजे. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. नामदेवरायाला ज्या वेळेला पांडुरंगाने आपल्या गुरुकडे पाठवलं. कोणाकडे विसोबा खेचरांकडे. कुठं होते ते औंढ्याला. नामदेवराय पंढरीवरून औंढ्याला गेले. सज्जन शोधत शोधत गेले. औंढ्यात गेल्यावर लोकांना विचारलं म्हणे अमक्या अमक्या नावाचा महात्मा कुठं राहतो. ते लोकांनी सांगितलं मंदिरामध्ये. नामदेवराय गेले त्या गुरुच्या भेटीसाठी ज्यांच्याकडून अनुग्रह घ्यायचा आहे. त्या गुरुच्या भेटीला नामदेवराय गेले. सज्जनावर जाऊन पाहिलं तर तिथे एक म्हातारा होता. ज्या म्हाताऱ्यानं नागनाथ भगवंताच्या पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवलेत. पायाची आडी घालून म्हातारा झोपलेला आहे. लोकांनी तर सांगितलं हेच म्हातारा आहे म्हणे ते. आणि हा म्हातारा पायात पाय टेकून देवाच्या मुंडक्यावर त्या पिंडीवर पाय टेकून झोपलाय. नामदेवरायाची तळपायाच्या आगमस्तकाला गेली. अरे काय मूर्ख माणूस आहे म्हणे हा. ए म्हाताऱ्या उचल म्हणे ते पाय बाजूला काढ.
देवाच्या पिंडीवर डोकं टेकवायचं की पाय टेकवायची याची अक्कल नाही तुला? लाज वाटते का तुला? उचलते पाय. म्हातारं तिथं पडल्या पडल्याच म्हणते माझे पाय आता मला उचलत नाहीत बाबा. तुला जर बघवत नसल तर हे पाय उचल आणि दुसरीकडे ठेव. घडलेली घटना आहे सज्जनाव. नामदेवरायाला राग आलेला होता. उचलले धरले पाय नामदेवरायाने आणि दम दिशी दुसरीकडे आदळले. जिथं नामदेवरायाने पाय उचलून आदळले तिथून पुन्हा खालून एक पिंड तयार झाली. जिथं नामदेवराय पाय उचलून आदळायचे तिथं तिथून खालून पिंड यायची. हो, अशा 12 पिंडी झाल्या तिथे. पळे तेथे तुझ्या पाया. जिथं डोकं आदळण तिथं तुझे पाय असले पाहिजे. जिथं पाय आदळले तिथं पिंड जशी, तसं जिथं डोकं आपटल तिथं तुझं रूप दिसलं पाहिजे. एवढी माझी इच्छा आहे देवा. फक्त हे कधी शक्य होईल? माझ्या मनातली जी विषमता आहे. तू का माने विषमे सारी ठाणे धरी जीवासी. देवा, माझ्या मनातली विषमता
ती बाजूला कर आणि काय कर, माझ्या हृदयामध्ये तू निवास कर. ठाण मांडून बस हृदयामध्ये. एकदा का ठाण मांडून बसला ना देवा, की मग मात्र तसा भाव माझ्या अंतःकरणात निर्माण होईल. जगातली सगळी विषमता दूर होईल. देव आपला असा झाला पाहिजे, हृदयामध्ये देव आला पाहिजे. हे कधी होऊ शकतं सज्जना हो? आपल्याला त्याच्यासाठी सावध होणं गरजेचं आहे, जागं होणं गरजेचं आहे. आपल्या स्वधर्मासाठी, आपल्या आत्मकल्याणासाठी जागं झालं पाहिजे. तोपर्यंत तो परमात्मा, तो देव आपल्या हृदयामध्ये येणं शक्य नाही. संतांनी सांगितलं, बाबा उठा, जागे वारे आता, उठ जाग मुसाफिर भोर भई, अबरन कहाँ तुम सोवत है, जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है. नींद से अखिया खोल जरा, अबरन कहाँ तुम सोवत है. या संसारामध्ये सज्जनाव जाग झालं पाहिजे. खडबडून उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत. आपल्या आत्मकल्याणासाठी वेळ जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत जाग व्हावं. एकदा वेळ निघून गेल्यानंतर उपयोग नाही. संत म्हणतात सज्जन हो, अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगरावारी. अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगरावारी.
भजनी लागा देव करा कैवारी। संत म्हणतात देवा सावध झालं पाहिजे आणि सावध झाल्यानंतर तो देव आपल्या हृदयामध्ये येईल। तुका म्हणे विषमे सारी ठाणे धरी जीवासी काय केलो एकदेशी गुणदोषी संपन्न ज्ञानेश्वर माऊली। सद्गुरू बाळूमामा यांच्या मंदिराच्या पवित्र प्रांगणामध्ये मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न होत असताना ज्या दिवसाची ज्या क्षणाची ज्या घडीची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत